नमस्कार. मी दादाच काने सदाबर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. कमी दाब राज्यामध्ये सक्रिय झालेला आहे आणि जोरदार पाऊस होणार आहे. येत्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. काय काय राज्यामध्ये फरक आहे किंवा कुठे कुठे कमी दाब सक्रिय आहे. सध्या मुंबई, जालना, नागपूर इकडे कर्नाटक भागातून तेलंगणा, विशाखापट्टणम, भुवनेश्वर ह्या भागातून एक कमी दाब सक्रिय झालेला आहे आणि या भागातून जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर इकडे सांगली, गोकाक, विजयपूर, सोलापूर, अकोलूस, रत्नागिरी परिसरात पावसाची रिपरिप चालू आहे. संततधार पाऊस आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस आहे आणि दापोली, रत्नागिरी, सातारा, पुणे, अहमदनगर ह्या पट्ट्यात दोन पावसाची संततधार सुरू आहे. 24 तासांमध्ये पाहायला गेलं तर दापोली, सातारा, सांगली, कोल्हापूर घाट परिसर, सिंधुदुर्ग पट्ट्यामध्ये जोरदार पाऊस व्हायची शक्यता आहे. अकोला, सोलापूर, सांगलीच्या पूर्व भागातून सुद्धा अहमदनगर, बीड तसेच छत्रपती संभाजीनगरपर्यंत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. परत पुणेच्या उत्तर साईडला पालघर, मुंबई, नाशिक, वलसाड, नंदुरबारपर्यंत हलक्या मध्यम पावसाची शक्यता दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगर, लोणार, पुसाड, नांदेड, लातूर, बीड ह्या भागात सुद्धा जोरदार पाऊस आहे. सोलापूरच्या पूर्वेस इकडे तेलंगणा साईडला सुद्धा जोरदार, विजापूर साईडला, कर्नाटकात सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि पूर्व साईडला बघायला तर पुसाड, लातूर, आदिलाबाद म्हणजे तेलंगणा परिसर आणि चंद्रपूर, नागपूरपर्यंत पावसाचा जोर असणार आहे. पुसाड, चंद्रपूर ह्या भागातून सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. नागपूर, अमरावती ह्या भागातून हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. गोंदिया परिसरात सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. गडचिरोली परिसरात तसेच त्याच्या पूर्व साईडला जोरदार पावसाची शक्यता दिसून येत आहे. ह्या हवामानामध्ये थोडासा बदल होऊन जोरदार बीड साईडला, अहमदनगर, अकलूज, सांगली, विजयपूर, कोल्हापूर, परत सोलापूर, लातूर, नांदेड ह्या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसून येत आहे. नगर परिसर, अहमदनगर, सातारा, पुणे ह्या पट्ट्यात सुद्धा हलक्यामध्ये पावसाची शक्यता आहे. घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे. जास्ती करून कर्नाटक भागामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.